पैठणचे नाथ. वारकरी संप्रदायात शांतीब्रह्म म्हणून परिचित असणारे संत एकनाथ महाराज हे आजच्या पैठण क्षेत्रीचे. तत्कालीन काळी पैठण क्षेत्रास प्रतिष्ठान नगरी म्हणून ओळखत होते. साधारणपणे 2500 वर्षांची सांस्कृतिक परंपरा या नगरीस आहे. एरियन, लिनी, टोलेमी या पाश्चात्यांनी या नगरीचा व्यापार व संस्कृतीत जगात प्रगतशील असल्याचा उल्लेख केलेला आहे. सम्राट अशोकानंतर झालेल्या सातवाहनांचे राज्य विस्तृत व बलाढ्य होते व त्याची राजधानी पैठण होती. विजयनगरच्या श्रीकृष्णदेवरायाच्या राज्यातून पंढरपूरच्या पांडुरंगाची मूर्ती पुनश्च आणणारे श्री भानुदास महाराज पैठण क्षेत्रीचे. त्यांना चक्रपाणी नावाचा मुलगा होता. हे म्हणजे संत एकनाथ महाराजांचे आजोबा व सरस्वती आजी. तर सूर्यनारायण व रुक्मिणी हे माता पिता. संत ज्ञानेश्वर महाराजांनंतर जवळपास 250 वर्षांनी संत एकनाथ महाराजांचा इसवी सन 1533 पैठणमध्ये जन्म झाला. बालपणीच आईवडील वारले, त्यामुळे नाथांचे संगोपन चक्रपाणी व सरस्वती या आजोबा आजींनीच केले. बालपणापासूनच नाथांची वृत्ती चौकस व अभ्यासू होती. शालेय शिक्षण देणाऱ्या पंतोजीस ते आपले कुतूहल सतत विचारत असत. नाथांच्या प्रश्नांनी निरुत्तर होणारे पंतोजी आजोबा चक्रपाणी गावचे पुलोपाध्याय त्या बालबुद्धीपुढे शरणागती स्वीकारत. परंतु नाथांच्या मनातील प्रश्नवादळ शमत नसे. ते अजून उग्र रूप धारण करी. अशाच एका समयी त्यांनी आपल्या आजीस सत्य म्हणजे काय विचारले, तर आजी सहज उत्तरली, त्या गावच्या देवळातील देवाला माहीत. यावर हुकूम ते 6-7 वर्षाचे नाथ सूर्योदयापूर्वी गावच्या महादेवाच्या पिंडीसमोर भीममुद्रा घालून सत्याची जाणीव करावी म्हणून आराधना करावं लागले. इकडे आजोबा आजी लहानग्या नाथास शोधू लागले. परंतु नाथास मंदिरातच प्रचिती आली की देवप्राप्तीसाठी व सत्यप्राप्तीसाठी अगोदर गुरु करावा लागतो व आपला गुरु देवगिरीच्या गिरी पर्वतावर आपली चातकासारखी वाट पाहत आहे. रात्रीच्या अंधारातच नाथांची वामन मूर्ती देवगिरीच्या दिशेने आजोबा आजीची परवानगी न घेता पांथस्थ झाली. देवगिरीच्या राजाच्या अंमलदारपदी 40 गावचे दत्तपूजक असणारे श्री देशपांडे कुलोत्पन्न संत जनार्दन स्वामी होते. यवनी राज्यातही त्यांनी आपली हिंदुत्वाची ओळख पोचली नव्हती. छोटा नाथ मजल दरमजल करत यवनांचा प्रतिकार सहन करत देवगडच्या म्हणजेच देवगिरीच्या किल्ल्यावर पोचले. युगानुयुगांची ओळख असल्याप्रमाणे हा पैठणचा नाथ जनार्दन स्वामींचा पट्टशिष्य झाला. वयाच्या 12व्या वर्षापर्यंत म्हणजे 6 वर्षांच्या कालावधीत छोटा नाथ जनार्दन स्वामींच्या दृष्टीखाली आध्यात्मिक शिक्षण, सामाजिक व्यवहार व युद्धकलेमध्ये निपुण झाला. एकदा रात्रभर जागून एका पैची हिशोबात झालेली चूक शोधून काढली, तर एके प्रसंगी स्वामींना निद्रा समाधी लागली असताना परकीय आक्रमणाचा यशस्वी सामना देखील नाथांनी केला. नाथांना जनार्दन स्वामी एके समयी देवगिरीवरून गुरुच्या दर्शनासाठी जवळच्या शूलभंजन पर्वतावर घेऊन गेले. फाल्गुन वद्य षष्ठी संत जनार्दन स्वामींनी नाथांना आपले गुरु श्री दत्तात्रयांची भेट घडवली व त्यांना अनुग्रहित केले. गुरु भेटीनंतर व दत्तात्रय दर्शनानंतर नाथ व स्वामी काही काळ एका तीर्थाटनासी नाशिक त्र्यंबकेश्वर येथे गेले आणि याच प्रवासात नाथांना आध्यात्मिक लेखनाची स्फूर्ती जनार्दन स्वामींच्या कृपेने लाभली. तदनंतर स्वामींनी नाथांना उर्वरित तीर्थाटन पूर्ण करण्याचे आदेश दिले व यथावकाश पुनश्च प्रतिष्ठान नगरी जाण्याचे निर्देश दिले, कारण तेथे त्यांची वाट पाहत वृद्ध आजोबा आजी चातकासारखी स्थितीत होते. नाथांनी उर्वरित तीर्थयात्रा यथासांग पार पाडली. पुनश्च पैठण नगरीत पाऊल ठेवले. आजोबा आजीस आपला नातू 6 वर्षानंतर दिसला, त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. यथावकाश नाथांनी गृहस्थाश्रमेस प्रवेश केला. जवळच्या वैजापूर ग्रामातील गिरिजाबाई नामक मुलीशी त्यांनी विवाह केला. या विवाहास त्यांचे गुरुवर्य संत जनार्दन स्वामी जातीने हजर होते. नाथांचा गृहस्थाश्रम सुरू असताना त्यांची आध्यात्मिक प्रगती देखील व्यवस्थित सुरू होती. त्यांच्या कीर्तन प्रवचनात स्वतः दत्तात्रय द्वारपाल म्हणून हजर असत. नाथांनी अस्पृश्याविरुद्ध दंड ठोकले. आपल्या पितरांच्या श्राद्धासाठी न येणाऱ्या ब्रह्मवृंदास ठणकावून सांगत
गावच्या हरिजनांना आग्रहाने जेवू घातले. गोदावरीच्या वळवंटात रणरणत्या उन्हात रडणारे हरिजन बालक स्वतः कडेर घेऊन त्यास हरिजन वाड्यात त्याच्या आईच्या पदरात घातले. आपले कीर्तन प्रवचन ते नेहमी अस्पृश्य वस्तीतच दलितांच्या उद्धारासाठी करत असत. इतकेच काय, त्यांनी पदयात्रा करत काशीहून आणलेले कावडीतले गंगाजल देखील वाळवंटात ताणलेल्या गाढवास मोठ्या प्रेमाने पाजले. भूताभूती परमेश्वर मानणाऱ्या नाथांचे रूपांतर आता संत एकनाथ महाराजांमध्ये झाले होते. एकनाथ महाराजांनी आता पैठण नगरीमध्ये फाल्गुन वद्य षष्ठी दिनी मोठा उत्सव सुरू केला. कारण याच दिवशी त्यांच्या गुरुचा जन्म, मृत्यू तसेच नाथांचा अनुग्रह होता. म्हणून नाथ हा उत्सव मोठ्या भावभक्तीने साजरा करत. नाथांना गोदावरी व गंगा या 2 मुली तर हरी नामक मुलगा होता. हरी हा पंडित होता. सुरुवातीस त्याला आपल्या वडिलांची समाजसेवा, हरिजनांबरोबर एकत्र राहणे पटत नव्हते. परंतु यथावकाश त्याला आपल्या वडिलांची महानता कळून आली व तोही त्यांच्याच विचाराने वागू लागला. परंतु घरातील विरोध मावळत असला तरी समाजविरोधक जाज्वल्य होत होता. याच प्रतिष्ठान नगरीत संत ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्यामुखी वेद वदवून सर्व जीवमात्राची एकात्मता पटवून दिली होती. तरी नाथांची अस्पृश्य सेवा तथाकथित उच्चवर्णीयांना मान्य नव्हती. यावर प्रायश्चित्त म्हणून गावच्या ब्रह्मवृद्धांनी नाथांना महादेव मंदिरासमोरील निर्जीव नंदीस तृणघास खाण्याचे व ते सिद्ध करण्याचे आव्हान दिले. नाथ अंधश्रद्धेच्या विरोधात होते. म्हणून मेलेले गाढव जिवंत करणाऱ्या दंडास्वामीस स्वकरांनी त्यांनी समाधी देण्याचे धारिष्ट केले. नाथांच्या गोदास्नानानंतर एक कुचर तब्बल 108 वेळा थुंकला व नाथांनी त्यास एकही अपशब्द न बोलता पुनश्च 108 वेळा गोदास्नान केले. व अशाच एका समयी नाथांनी कोपिष्ट व्हावे म्हणून एक ब्राह्मण नाथांच्या मांडीवर अचानक येऊन बसला. गिरिजाबाईंच्या पाठकुळे जाऊनही बसला, तरी देखील नाथांची शांतता वृत्ती ढळली नाही. म्हणूनच पंचक्रोशीत नाथांना आता शांतीब्रह्म म्हणून आदरले जात होते. नाथांच्या घरी श्रीखंडाच्या रूपात स्वतः भगवान श्रीकृष्ण 12 वर्षे वावरले. नाथांना पूजेसाठी चंदन उगाळून देणे, पूजेची तयारी करणे, वाड्यातील पाण्याचा रांजण गोदावरीच्या कावडीने भरून ठेवणे, गिरिजाबाई स्वयंपाकघरात मदत करणे, अशी कितीतरी कामे स्वयं भगवान श्रीकृष्णांनी श्रीखंडाच्या रूपात केली. तदनंतर दक्षिणेच्या एका ब्राह्मणाने स्वप्न दृष्टांतानुसार त्यांच्याकडील विठ्ठलाची मूर्ती नाथांना दान केली. आज ही मूर्ती नाथवाड्यामध्ये विजय विठ्ठल म्हणून स्थापित आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदी येथील समाधीचा शोध नाथांनी लावला व संत ज्ञानराजांच्या भावार्थ दीपिकेतील अशुद्ध शब्दांना दूर करून समाजासाठी शुद्ध प्रत तयार करून देण्याचे महान कार्य केले. संत एकनाथ महाराजांनी खूप अभंग, भारुडं, गवळणी व ग्रंथ समाजाच्या उद्धारासाठी लिहिले. त्यामध्ये प्रामुख्याने 1810 ओव्यांचे नाथ भागवत हे महत्त्वाचे आहे. या ग्रंथ लिखाणादरम्यान काशीच्या ब्राह्मणांचा रोष त्यांना पत्करावा लागला. संस्कृतमधील ज्ञान प्राकृत भाषेत आणले म्हणून नाथांना काशी यात्रा करावी लागली. गंगेच्या काठावर बसून नाथांना तेथील ब्रह्मवृंदांनी प्रश्नांनी त्रस्त केले. परंतु शेवटी नाथाच्या उत्तरांनी संतुष्ट होत त्यांनी नाथांच्या भागवताची काशी क्षेत्री गंगेतीरी हत्तीवरून मिरवणूक काढली. संत एकनाथ महाराजांनी तदनंतर 40,000 ओव्यांचे भावार्थ रामायण लिहिले. तसेच रुक्मिणी स्वयंवर, आनंद लहरी, चिरंजीव पद, चतुश्लोकी भागवत, शुकाष्टकटिका, हरिपाठ, हस्तमालक टीका व प्रसिद्ध अशी दत्ताची आरती, त्रिगुणात्मक त्रयमूर्ती ही लिहिली. सर्व साहित्य लिहिताना नाथांनी एका जनार्दनी अशी गौरूच्या गौरवाप्रित्यर्थ नाममुद्रा धारण केली. शांतीब्रह्म नाथांच्या मनात अवतार कार्य संपल्याची भावना जागृत झाली. त्यांनी निश्चय केला तो दिवस होता फाल्गुन वद्य षष्ठी शके 1521 म्हणजेच 26 फेब्रुवारी 1599. नाथांनी माध्यान्हकाळी गोदावरीच्या पात्रात कृतकृत होऊन जलसमाधी स्वीकारली. आज या जागेवर नाथांचे सुंदर मंदिर आहे. त्यांच्या राहत्या वाड्यात गावात दर फाल्गुन वद्य षष्ठीस त्यांच्या कार्याच्या स्मृतीप्रित्यर्थ नाथषष्ठीचा उत्सव मोठ्या भावभक्तीने पार पाडला जातो. द्वितीयेपासून या उत्सवास सुरुवात होते. सर्व भाविक तेथील रांजणात गोदेचे जल टाकतात व एका अनाहूत क्षणी तो रांजण भरून वाहतो व मग सर्वत्र मंगलमय वातावरणात दिंड्या भजन कीर्तनात
रममान होत नाथांचा जय जयकार करतात. अशा प्रकारे हे शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराज व त्यांची नाथषष्ठी. धन्यवाद.